मला फसवलं तिला. आणि मला खरंच नाही, पण ह्याला रिझन असा पण आहे की थोडे मार्केटमध्ये फेक फॉलोअर्स वाले पण आहेत. हा. तुमच्या मते लोक पैशासाठी करतात का फेक प्रमोशन्स पण? काय वाटतं तुम्हाला? आम्ही नाही करत, लोक करतात. सगळं माहित होत. माझ्या डेटचा किस्सा सांगत्या. हा मला पिक करायला आलता घरून घ्यायला. सो हा स्प्लेंडरवर आलता. स्प्लेंडरवर काय वाईट? मी मस्त एकदम वन पीस घातलेला, एकदम फुल रेडी होऊन, आणि हा आला स्प्लेंडरवर. म्हणजे काय, मी बसू कुठं, कशी बसू? नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आलेले आहे एक कपल. आपण खूप सारे पॉडकास्ट केलेले आहेत, पण फर्स्ट टाइम आपल्या सोबत कपल आहेत आणि त्यांनी फूड ब्लॉगिंग झाली किंवा ब्लॉगिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुण्यामध्ये काम केलेलं आहे. तर सरांचं नाव आहे आमे आणि मॅडमचं नाव आहे श्रुती. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या नमस्कार, पॉडकास्टमध्ये. थँक्यू सर बोलवण्याबद्दल. तुम्ही आलात ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बोलवलंही मोठी गोष्ट आहे. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. आता मला असं कळलं की तुमचं लव्ह मॅरेज आहे, तर तुमची प्रेमकथा कशी सुरू झाली? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. पुण्यात जो एकदम असा चर्चित विषय आहे ना पथकांबद्दलचा, हा. की पथकात प्रेम प्रकरण चालली आहेत, असं तुम्ही न्यूजला पाहिलं असेल. त्याच्या आम्ही त्यातलंच गडी बाद झालेलं आमचंच आहे. अच्छा. आम्हीच आहोत ते जे पथकात भेटलो, प्रेम प्रकरण झालं आणि मग डेट केलं आणि लग्न केलं. वी आर दॅट वी आर दॅट पीपल. येस. मग आता किती वर्ष, म्हणजे लग्नाला किती झाले तुमच्या वर्ष वगैरे? लग्नाला तर वर्ष नाही, साधारण एक 4 महिने. 4-5 महिने झाले. विसरती म्हणा ही तारका. मी विसरते. कालच 5 महिने झाले आम्हाला. 5 झाले. 5 झाले, खरंच 5 झाले. आहे ना, क्लिअर आहे ना, 5 महिने झाले. तुमच्या ध्यानात आहे का त्यांच्या? 2, 3, 4. बरोबर ना? नाही तर घरी जाऊन भांडणं होतील. असं नाही ना होणार? बर. लग्नानंतर कंटेंट क्रिएट करायचा कोणाचा प्लॅन होता का? अगोदरपासून तुमच्या डोक्यात हा प्लॅन होता का? अगोदरपासून हेच करत होते तुम्ही? दोघांचं फील्ड वेगळं आहे ॲक्च्युली. माझंही असं काही हे नव्हतं की ह्या फील्डमध्ये घुसायचं आहे. माझं असं काहीच बॅकग्राऊंड नाही आहे, फॅमिली नाही बॅकग्राऊंड, काहीच नाही. तिचंही असं काही फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे. पण म्हणजे खूप कमी लोकांना माहिती असेल, पण मी स्विगी डिलेवरी बॉय होतो. म्हणजे मी स्विगीचं एक 4-6 महिने करायचो डिलेवरी. पण काही करू नये असं मी तर सांगतो लोकांना, कारण पाठ जाती, तुम्ही बाईकवर जाणार, ते असं तुम्हाला चिल्लर फेकल्यासारखे पैसे देतात. मग खूप ती गोष्ट आहे. म्हणजे जे हे चालू करण्या अगोदर किंवा हिला भेटण्या अगोदर ते सगळ्या गोष्टी होत्या की काहीतरी करायचं आहे, काहीतरी करायचं आहे. मग मित्र एक भेटला, तो म्हटला की चल आपण लागू दोघं मिळून कुठंतरी, काहीतरी 1-2 पैसे मिळतील, तुलाही 2 पैसे मिळतील, मलाही मिळतील. आम्हाला वाटलं टाइमपास संध्याकाळी कसं बसतो आपण गल्लीच्या कोपऱ्यावर, तसं असेल काहीतरी की थोडा वेळ येईल, 2 डिलेवऱ्या करायच्या, परत सोबत यायचं. तो वेगळ्या कोपऱ्यात, मी वेगळ्या कोपऱ्यात. कधी भेटच नाही 4 महिने दोघांची. तर असं आहे. मग त्या टाइमला पण आमचं बोलणं व्हायचं माझं आणि तिचं. फ्रेंड्स होतो आम्ही. मग म्हणजे हा डिलेव्हरीला वगैरे जायचा. मी थोडी अगेन्स्टच होते, कारण खूप त्रास आहे माहिती होतं, आणि त्याला रोज फोनवर बोलताना ऐकून असं वाटायचं अरे काय आहे. बट काहीतरी आम्ही करिअर पाथ शोधत होतो, आणि मी त्यासोबत जॉब पण करत होते. मी IT होते. सो मी 2-3 वर्ष जॉब केली. विथ दॅट आम्ही हे पण करायचो, म्हणजे शूट. अगोदरपासूनच करत होते का तुम्ही? म्हणजे एका साईडला असं लॅपटॉप शूट चालू येतं, एका साईडला आम्ही शॉट घे. असं खरंच केलंय आम्ही, खूप केलंय. हा. म्हणजे आता थोडंसं मी जॉब सोडली म्हणून आम्ही बिझनेस एक्सपांड करायला लागलो. नाहीतर पहिले फक्त वाटायचं जॉब पण पाहिजे आणि हे पण पाहिजे. सो एक टाइमला मी ठरवलं की नाही, आता एक तर आपण जॉब करूया किंवा आपण जे ब्लॉगिंग करतो, जो बिझनेस आपण करतोय तो करूया. सो मी एक दिवस ठरवलं, याच्या बड्डेच्या दिवशीच मी रिझाईन टाकून दिला होता. म्हटलं नाही बस आता आपण हेच करूया, आणि मग आम्ही इथून एक्सपांड करायला सुरू केलं. पण सजेस्ट मी तरी असंच करेल की एक कोणीतरी वर्किंग राहावा, आणि किंवा कोणीही असेल, एक वर्किंग राहावा आणि एक पॅशन फॉलो करा. बॅक तुम्हाला असेल तर. वर्किंग राहणारा व्यक्ती पॅशन फॉलो करणाऱ्याला सपोर्ट कसा काय करणार? कारण कंटेंट क्रिएट करायचं म्हटलं तर सोबत एक कोणी ना कोणी व्यक्ती लागतंच. आणि तुम्हाला पण माहिती आहे, सोशल मीडिया म्हणल्यावर कंटिन्यू ॲक्टिव्ह राहायला लागतं.
खरंय. जर तुम्ही जॉबला गेले आणि मॅडम कंटेंट क्रिएटर झाल्या तर त्यांना सपोर्ट कोण करणार? ते तर आहे पॉइंट. ते आहे सर, बरोबर पण आहे. काय आहे, करावं लागलं म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे तुम्हाला एक बेस जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत थोडंफार करायला पाहिजे. नाहीतर काय होतं, आता बरेच क्रिएटर्स मार्केटमध्ये आले, त्यांना काय वाटतं पेड प्रमोशन आले झालं सुरुवात झालं, मला आता मी डायरेक्ट हवेतच डायरेक्ट मी गड चढलाच. पण त्याच्या पुढे पण स्ट्रगल आहे, बऱ्याच वेळा अकाउंट स्टक राहतं. मग त्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला कोणी पाहत नाही. मग ह्याची जी तुम्हाला भीती असते की आता तुम्ही फेमस होत आलाय आणि आता कोणी तुम्हाला पाहणार नाही थोडे दिवस, होतं सगळ्यांचं होतं. 50,000 फॉलोअर नंतर 40,000 फॉलोअर नंतर एक असा स्टॅग येतो. बिझनेसचा रूलच आहे, एकदम चांगलं जातं आणि परत खाली आणतं बरोबर टाइम. डाऊन्स होतातच असं म्हणायचं तर. हा, पण मग ते एक साईडला इन्कम स्टेबल असेल, तुमची बॅकबोन स्टेबल असेल, तर तेव्हा तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकाल. मग ते आम्ही जोपर्यंत असं होतं, बॅकबोन होती ती, तोपर्यंत सर्व्हाइव्ह केलं. मग आता जेव्हा वाटलं की नाही ठीक आहे काहीतरी करूया, रिस्क है तो इश्क है, इश्क के लिए रिस्क लिया. गेला रिस्क पण घेतला आणि सक्सेसफुल झाले. तसं अजून सक्सेसफुल नाहीये. पण त्या तुम्ही जे आता करताय तुमचा बिझनेस पण ब्लॉगिंग पण, यातून तुम्हाला आता तुम्ही तुमचं सर्व गोष्टी व्यवस्थित चालवू शकता. तेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हाच तुम्ही तुमचा जॉब सोडला असेल ना? कारण डायरेक्टच बाबा आता समोर तर काहीच प्लॅन नाही आणि मग सोडून जॉब. मलाही वाटतंय असं की माणसाने फुल टाइम लगेच नाही घेतला पाहिजे हा डिसिजन. सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे, कुठलं बी असू द्या, की आपली अर्थव्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे. फायनान्शियल बॅकबोन पाहिजे तुम्हाला, एक फायनान्शियली सपोर्ट पाहिजे कुठं. आणि ज्यावेळेस आपल्याला आतून कळतं आपल्याला की आता आपल्याला इथून एवढी इन्कम येते, आता आपण सोडून हे फुल टाइम पण करू शकतो, मग तेव्हाच तो डिसिजन घेणं योग्य असतो. कारण तुम्ही जर फक्त तेच करताय तर सपोर्ट कोण करणार? माझ्या मते तर कुठल्याच घरचे लोक तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत ह्या गोष्टीमध्ये तरी ऍटलिस्ट. नाही, हे खरंच खूप उलट आहे. आमच्या केसमध्ये आमचे पेरेंट्स म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी आम्हाला खरंच खूप सपोर्ट केलाय. त्यांनाही म्हणजे आम्हाला पण थोडं माहिती होतं सोशल मीडियाबद्दल आणि त्यांना तर काहीच आयडिया नाही ना, ऑफकोर्स त्यांना पण स्टील त्यांनी आम्हाला म्हणजे ब्लाइंडली ट्रस्ट केलं की व्हॉट एव्हर यू आर डुईंग कीप डुईंग, फक्त घरात बसू नका, काहीही करा, म्हणजे बाहेर जा, काय करायचं तुम्हाला, व्हिडिओज करायचे, जॉब करायची, काही करा, पण कामं करत राहा. सो त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केलं आणि आताही आम्हाला ते सपोर्ट म्हणजे त्यांना काय वाटतं, आता आम्ही कधी काही काम नसेल तर रिलॅक्स आपण बसून राहतो 2 दिवस किंवा असं, त्यांना 2 दिवस आम्ही घरी बसलो ना की असं होतं, तुम्हाला काम नाही का, तुम्ही काय बंद केलं सगळं असं होतं त्यांना पूर्ण, की मग काय करावं काय नाही. तुमचे काय म्हणतात टाइम ट्रिप तुमची ओव्हर झाली, आता तुम्हाला कामाला जायलाच लागणार, असं करतात ते आम्हाला. आता तुमच्या घरच्यांचा सपोर्ट आहे, मॅडमच्या घरच्यांचं काय मत असतं या गोष्टीवरती? आहे त्यांचा पण त्यांचाही सपोर्ट आहे. सपोर्ट. आता जे तुम्ही लव्ह मॅरेज केलं, ते लव्ह मॅरेज मध्ये दोन्ही घरांचा सहभाग होता का एक साईड कुठली तरी विरुद्ध? नाही, दोन्ही घरांचा सपोर्ट होता, व्यवस्थित होतं. ह्याच्यात काहीच नव्हतं, कारण त्यांना पहिल्यापासून आमचं माहिती आहे. फक्त त्यांचं असं होतं की थोडंसं जॉब करावा हिने, पण आता ते पॉसिबल नव्हतं, कारण इथंही सपोर्टची गरज होती, इथंही सगळ्या गोष्टी वाढवायला. ते एकच गोष्ट होती की त्यांचं होतं की जॉब करत राहावं कोणीतरी एकाने, आणि एकाने हे करत राहावं. पण आता जे वरच्याने ठरवले ते, सो आम्ही एक्सपांड केलं. म्हणजे जॉब जरी मी सोडला असेल ना, सो आम्ही आता फोटो स्टुडिओ टाकला आहे. नंतर आम्ही सोशल मीडियाची एजन्सी रन करतो. सो आम्ही त्या प्रकारे एक्सपांड केलाय आमचा बिझनेस. म्हणजे बरेच इन्कम सोर्स केले तुम्ही, 2-3. भले जरी तुमचं ब्लॉगिंग मधून जरी इन्कम नाही आला तर स्टुडिओ मधून येईल, आणखीन तुमची जी एजन्सी आहे तिथून. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. एका ठिकाणाहून 30 रुपये येण्यापेक्षा 3 ठिकाणाहून 10 रुपये आलेले कधी पण. तुम्ही फुल टाइम व्हिडिओजच्या ब्लॉगिंगच्या भरोशावर राहू शकत नाही, हे सत्य, खरं सत्य. मी आता नवीन क्रिएटर्स पण आलेत ना, त्यांना म्हणजे खरंच वाटतं की मी आता करतोय काहीतरी, माझं खूप मोठं झालं. पण एवढे मोठे सगळे बसलेत ना, सगळे मोठे क्रिएटर्स आहेत. आता आम्ही ओळखतो सगळ्यांना बऱ्यापैकी, सगळे ओळखीचेच आहेत, सगळे खेळायला सोबत असतो, क्रिकेटच्या मॅचेस खेळायला जातो किंवा काही ना काहीतरी असतंच, कोणतरी असतंच काही ना काहीतरी. पण छोटे एवढे क्रिएटर्स आलेत की त्यांना वाटतं की आता चालू केलं, आता मी क्रिएटर होणार. आणि इंस्टाग्राम पण पुश करतंय
की मिलियन फॉलोअर्स छोट्यांना मोठ्यांना, पण आता आम्हाला माहिती की क्लायंट काय बोलतो, कशा प्रकारे बोलतो, कसं काय ट्रीट करायला पाहिजे, ते जे मिळेल ते घेऊन टाकतात. बरोबर. पण तसं बघायला गेलं तर आज किती मोठा क्रिएटर असू द्या, तो फक्त सोशल मीडियाच्या जीवावरती नाही. तो बघा कधी पण त्याच्या सोशल मीडियाचा तो फायदा त्याच्या व्यवसायाकडे वळतो कुठं ना कुठं. प्रत्येक जण आज स्वतःचा काय ना काय, कोणी कपड्याचे दुकानं टाकलेत, कोणी हॉटेल्स टाकलेत. इवन मी पण सोशल मीडिया केली आणि आता स्वतःचं हॉटेल टाकले आणि सोशल मीडियाचा बिझनेसला खूप फायदा आहे. पण तो फायदा बी तेव्हाच आहे की तुमच्याकडं क्वालिटी असेल तर. कुठलाही व्यवसाय असू दे, आज माझं हॉटेल आहे, माझ्याकडं जेवण करायला व्यक्ती फक्त सोशल मीडियाचा व्हिडिओ बघून एकदाच येऊ शकतो. जर त्याला प्रॉपर क्वालिटी, तिथं हायजीन, सगळ्या गोष्टींमध्ये सर्व्हिस चांगली भेटली तर तो रिटर्न येणार आहे. आता तुमचं एक ब्लॉगिंग करता, तुम्ही फूड ब्लॉगिंग करता, परत तुमच्याकडे वेगवेगळे आणखीन व्यवसायाच्या ॲड्सचे येत असतील प्रमोशन, तिथं पण तेच आहे ना, कुठं ना कुठं तुमची क्वालिटी बघूनच तुम्हाला लोक बोलवत असतील किंवा तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज किती जातात. हा, तेच तिथेच थांबवते आता मी तुम्हाला. पण काय झालंय, आधी असं होतं, ठीक आहे, लोक खूप ॲप्रिशिएट करायचे की आपण काय होतं, खूप मेहनतीने एखादा व्हिडिओ करतो, त्याच्यात आपला पूर्ण दिवस वगैरे जातो, स्क्रिप्टिंग, शूट, एडिट सगळं काय असतं, आपण एकदम आपले 100% देतो. पण काय होतं, एखाद्या वेळेस आपलं कसं ऑर्गॅनिक रीच आहे, सो एखाद्या वेळेस जर तो व्हिडिओ नाही चालला तर क्लायंटला असं होतं की अरे व्हिडिओ सांग, मग हे यांना आपण नेक्स्ट टाइम नाही बोलवणार, व्हिडिओ चाललाच नाही. पण तसं नसतं की तुम्ही ॲप्रिशिएट तर जाऊ द्या, तुम्ही व्हिडिओ आम्ही बनवतोय त्याचं ॲप्रिसिएशन नको, बट रिस्पेक्ट हवा की आम्ही बनवला आहे व्हिडिओ. आणि लकचा खेळ आहे हा, म्हणजे आता आपण म्हणतोय ना की जुगार. हा, खरं आहे हे, इट्स अ लक थिंग. एव्हरी व्हिडिओ व्हायरल नाही जाऊ शकत. म्हणजे आमचे पहिलेही जायचे, भरपूर होते, 2 मिलियन, 3 मिलियन, 4 मिलियन, 10 मिलियन असे एव्हरी टाकला की आम्हाला वाटायचं आता आम्ही राजच की आता आम्ही जे बोलू ते खरंच. पण नाही, ते नंतर कळत गेलं की ह्या गोष्टी आहेत, ते तात्पुरते आहेत, नंतर तुम्हाला एक तुमचं रिअल लाईफ पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीला अप अँड डाऊन असतं. कधी तुमची खूप रीच असते, कधी फारच डाऊन होते. फक्त सगळ्या गोष्टींमध्ये जो टिकून राहतो त्यालाच फायदा होतो 100%. काय होतं, सध्या खूप सारे क्रिएटर आहेत, खूप फूड ब्लॉगिंग असू द्या, आता आपलं फूड ब्लॉगिंगची चर्चा आहे. बरेचसे लोक एखाद्याला बघतात की बाबा हा फूड ब्लॉगिंग करतो, ह्याला काय फुकट खायला भेटतं गेल्याच्या नंतरून. आता मी फूड ब्लॉगिंग केली, मला कमेंट यायच्या जिथं फुकट तिथं प्रकट. काय म्हणजे ना, ही मला माझा व्हिडिओ पडला की 2-4 जण तर माझ्यावर असे तपूनच होते का काय मला कळत नव्हतं. आले जिथं फुकट तिथं प्रकट. अरे भाई, त्यांना माहिती आहे का किती कष्ट असतं? विचार करा, आपण आपले सगळे गोष्टी सोडून तिथं जाणार, तिथं शूट करणार, परत शूट झाल्याच्या नंतर त्याला एडिटिंग करायचं, एडिटिंग केल्याच्या नंतरून तो अपलोड झाल्याच्या नंतर तो टेन्शन की याचा व्हिडिओ चालतोय का नाही चालतोय, मग तो बिचाऱ्याला मिळतोय का नाही, तो म्हणणार की मी तर आणखीन कधी पेड प्रमोशन करून नाही केलं, मी माझ्या पॅशनच्या हिशोबानेच चालू. पण आता तुमचं तर समजा तुमचा एक बिझनेसच्या हिशोबाने तुम्ही त्या गोष्टी करताय, पण त्याच्या मागं पण कष्ट आहे ना. फुकट तिथं प्रकट म्हणजे हे सोपी गोष्ट नाही, ह्याच्यासाठी किती कष्ट आहे आता तुम्हाला सांगायची गरज नाही. आता तुम्हीच सांगा किती कष्ट आहे त्याच्यामध्ये. खरे कष्ट खूप प्रत्येकाला आहे. नाही समजू शकत आपण, खरं आहे ते. म्हणजे त्यांना रिटर्न्स कळत नाहीत त्याच्यातले. मला वाटतं आला कॅमेरा पुढे उभा राहिलाय, बोललाय, व्हिडिओ सोडलाय, व्हायरल झालाय. नाही, पण ह्याला रिझन असा पण आहे की थोडे मार्केटमध्ये फेक फॉलोअर्स वाले पण आहेत. हा, म्हणजे आम्हाला असं खरं शॉक झालो की असे काही साईट एक्झिस्ट करतात जिथे तुम्हाला असं फॉलोअर्स तुम्ही टाकू शकता, व्ह्यूला शेअर टाकू शकता, लाईक टाकू शकता, सगळं करता येतं. आणि थोडीशी काही एक मिनिमम अमाऊंट आहे वाटतं, आय गेस जास्त अमाऊंट नाहीये, 100-200 असे 200 रुपयात मिलियन फॉलोअर्स आहे. बॉट टाईप काहीतरी आहे. काय उपयोग त्याचा? काय उपयोग? तुम्हाला जर ऑर्गॅनिक रिचच नसेल, आता आमचे 2 लाख इन्स्टावर आहेत, 2,13,000 इन्स्टावर आहेत आणि फेसबुकवर साधारण 80,000च्या आसपास, 80-84 काहीतरी आहेत. पण हे ऑर्गॅनिक ग्रो केलेत, ही कम्युनिटी आहे. हे आम्हाला आत्ताही कुठं आम्ही रोडवर गेलो, कुठेही आम्ही गेलो तर हे तुम्ही छान दाखवलं होतं, ओळखतात. असे बरेच आहेत ज्यांचे मिलियन फॉलोअर आहेत, 1-2 मिलियन फॉलोअर आहेत, पण कोणीच ओळखत नाही.
म्हणजे आम्ही पण ओळखत नाही. बरं ना, बघा जे खरं असतं ना तेच लोकांपर्यंत जातं. तुमच्याकडनीच ते फॉलोअर्स असून तुम्ही खोट्या गोष्टी करून, आता इंस्टाग्राम पण खूप हुशार झालंय, सिक्युरिटी टाईट आहे सध्या. बघा तुम्ही बरेचसे अकाउंट डायरेक्ट गायब होत चालले. हो. पण ते फेक वाले होत नाहीत ना, ओरिजिनल वालेच व्हायला लागले. आता ते म्हणजे एक आमचे मित्रच आहेत पवन जाधव म्हणून, त्यांचा पण 1 का 2 मिलियनची आयडी. ते बघा पाठीमागं मराठी बिग बॉस वरती कॉमेडी व्हिडिओज वगैरे बनवायची पोरं 4-5, ते डायरेक्ट आयडीच गायब झाली. आणि रिअल वर का, पण त्यात बी अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. बरेच जण वेगवेगळ्या गोष्टींना सांगतात की काही लोकांचं म्हणणं असं आहे की काही गेमिंगच्या लिंक वगैरे प्रमोट केल्या किंवा काही फेक गोष्टींना लोक फसले. आता पाठीमागं तुम्हाला माहिती आहे की कित्येक लोकांना ह्या गेमिंग, आपल्या महाराष्ट्र सरकारने एक चांगलं काम केलंय की सगळ्या गोष्टी बॅन करून टाकल्यात. पाठीमागं गॅमलिंग किती चालत होतं, मग त्यामुळं पण काही लोकांचं असं म्हणणं आहे. एवढा उलाढ आले ना त्याच्यात, पण मागं वाटतं आपल्याला. पण बरेच टेलिग्राम ग्रुप्स आहेत, बरेच कम्युनिटी चॅनल्स आहेत, त्यांना असे लाखो रुपये देतात ते गेमिंग चॅनलवाले, आणि येतात त्यांना तिथून लोक ऍड ऑन होतात. जे प्रमोशनल व्हिडिओज करणार आहेत ना, सो प्लीज आधी बघा तुम्ही कशाचं लोनचं करताय, ते फ्रॉड आहे की नाही आहे ते चेक करून करा. नाही तर तुम्ही करतात पैशासाठी स्टार्टिंगला आणि मग नंतर ते पेजच चाललं जातं. सो प्लीज तुम्ही जे पण ऐकताय ते व्हिडिओज प्लीज. म्हणून आम्ही आत्ताही आम्हाला फायनान्स हॉटेल म्हणजे लॉज किंवा असे काही तसे. आले, त्याच्यानंतर अजून काय स्पाशे वगैरे आले, किंवा काय रे अजून असे जे काही फ्रॉड्युलंट criteria. ऍक्टिव्हिटीज आहेत की जे आहे ते आम्ही नाही करत. म्हणजे मी काय? डायरेक्ट हॅलो ह्याचं बोललं कट, डायरेक्ट फोन कट करतो. आम्ही नाही करत म्हणतो कट. बरोबर. म्हणजे आमचं क्लिअर आहे, आम्ही काय प्रमोट करायचं काय नाही हे आधीच आम्ही बाउंड्रीज ठेवलेल्या आहेत. ते पण जेन्युअन. पण क्रेडिट खराब नाही ना होत क्षेत्रामध्ये. आम्हाला चुकीचं प्रमोट नाही करायचंय. लोकांना बघतातच ना, किती का असे ना, थोडेफार पुण्यातले लोक बघतात, मुंबईचे बघतात, लहान मुलं बघतात. म्हणजे माझी छोटी बहीण बघ, म्हणजे काकूची मुलगी आहे, ती अशी बघत बसती रील. दादा तू आज ही रील टाकली, दादा उद्या ती रील टाकली. मग त्यांच्या डोक्यात ते राहतं, त्यांचंही आपल्या बाबतीतचं रिस्पेक्ट किंवा सगळ्या गोष्टी चेंज होऊन जातात. आणि आजकाल लहान मुलं आहेत, सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहेत. छोटं युट्यूब म्हणा, हे म्हणा, सगळ्यावर आहेत ते. सो त्यांना लगेच दिसतं, कॅच होतं त्या गोष्टी. तुमच्या मते लोक पैशासाठी करतात का फेक प्रमोशन्स पण? काय वाटतं तुम्हाला? आम्ही नाही करत, लोक करतात. पैसे दिले की काही बी प्रमोशन करायचं. पण ते जे पेजेस उडतायत ना, त्याचं मेन रिझन तर हेच आहे. म्हणजे आपण काही पण प्रमोट करतोय ना, त्याच्याने काय होतंय, इंस्टाग्राम बघतात की रिपोर्ट्स किती होत आहेत, फ्रॉड आहे की नाही. आता काय म्हणतात ते टी शर्ट्स असतात बघा, ब्रँडेड टी शर्टच्या नावाखाली चुकी First copy. फर्स्ट कॉपी, त्यांचे तर खूप पेजेस उडतात. म्हणजे ते तर आहेच. शूज, टी शर्ट. हा, आता मध्ये झालं ना, पुमाचं एक झालं होतं, पुमाचं काहीतरी झालं होतं ना, की काय म्हणतात त्याला, कॉन्फेटी का काहीतरी शब्द, यार मला पण नाही लक्षात. नाही, असे तर खूप सारे लोक आहेत जे 2 नंबरमध्ये फर्स्ट कॉपी म्हणून विकतात. आता व्यवसाय आहे, त्याला प्रत्येकाचा आहे बिझनेस, त्याला आपण काय नाही करू शकत. पण ठीक आहे, पण लिमिटमध्ये असल्या पाहिजे गोष्टी. लिमिट क्रॉस झाल्याच्या नंतरून मग ते कुठं ना कुठं तरी त्याला आळा घालणारे लोक असतात, किंवा ते मनानेच काही ना काही गोष्टी होतात. आता जे तुमचं काम आहे ब्लॉगिंग करणे, आता ब्लॉगिंग करता करता तुमची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कशी मॅनेज करता? प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफ खरंच नाही मॅनेज होत, खूप अवघड आहे. म्हणजे आज पण 3 शूट करून आलोय ऑलरेडी, आणि आता इथं 4थं आहे. आणि कंटिन्यू म्हणजे आम्ही तर मला कंटिन्यू हे पोस्ट झालं का, हे काम झालं का, इकडे काय, असं फक्त तेवढंच बोलतो. म्हणजे शेवटी चिडते मी की यार थोडंसं मला बाहेर कुठं फिरायला नाही, कुठेतरी जाऊ, थोडं 2 दिवस या कामातून ब्रेक घेऊ. पण तेव्हा मग घरचे येतात ना, 2 दिवस बसले की घरी का बसले तुम्ही, तेव्हा घरचे येतात लगेच, 2 दिवस घरी का बसले तुम्ही. नाही, पर्सनल लाईफला पण वेळ द्या, नाही भेटलीच पाहिजे. कारण काय, प्रयत्न करतो सुट्टी घ्यायचा, पण आता कधी कधी खूपच काम असलं की नाही देता येत. मग कंटिन्युअस 24 तास का असे ना, 12 तास 13 तास कंटिन्युअस चालू असतं. म्हणजे आम्ही तर विकेंडला सुट्टी घेऊ शकत नाही. विकेंडला तर थोडं अजून प्रमोशनल जास्त असतं. सो
सॅटर्डे संडे गेला, मग एखाद्या वेळेस वीकडेजला वगैरे घेतो, असं आहे. पण आता तर ठीक आहे, आता तरी आम्ही म्हणजे थोडंफार टीम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पहिलं तर दिवाळी आणि हे टाइम आला, आम्ही 4 शूट, 4-5 शूट. ही मागं एक एडिट करते, ही मागं 2 व्हीलरवर अर्धा एडिट करते, तिथं पोचतोय, मग स्क्रिप्टिंग करते, मग तेवढ्यात मी एडिट करून घेतोय, मग दुसरा शूट करतोय, मग पळतोय. असं खूप केलं आम्ही, खूप. बरं, आता एवढ्या गोष्टी तुम्ही केल्या, आता त्याचं कुठंतरी असं वाटतं का तुम्हाला की बाबा एवढं स्ट्रगल करून आता कुठंतरी थोडंसं स्मूथ झाल्या असतील ना आता गोष्टी? जसं की आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे एक चांगली एडिटिंग टीम आहे, तुमचा एक वेगळा व्यवसाय आहे, सगळ्या गोष्टी मला वाटतं ह्या थ्रूच तुम्ही बनवलं असेल सगळं व्यवस्थित पद्धतीनं. पहिल्यापेक्षा आता थोडंसं रिलॅक्स तरी असताल ना, की एडिटिंग वगैरेचं काम वाचलं. फक्त एवढं आहे की बघायला लागत असतील सगळ्या प्रॉपर गोष्टी, जे काम घेतलेत ते झाले का नाही, लोकांवर लक्ष द्यायचं. जरी एडिटर असं सगळं आहे, बरोबर आहे, पण कंटिन्यू आपल्या डोक्यात असतंच, हे बाकी आहे, हे करायचंय. सो आपण ते डोक्यात बॅक ऑफ द माइंड आहेच, म्हणजे चालूच असतं की यांना काय पाहिजे, एडिटर म्हणजे क्लायंट्सला काय पाहिजे, असं आहेच ते. आता तुम्ही फूड ब्लॉगिंगचे पण तुमचे व्हिडिओज असतात. आतापर्यंत फूड ब्लॉगिंग करताना सर्वात विचित्र पदार्थ कुठला खाल्ला असेल तुम्ही? एखादा आठवतो का तुम्हाला की हा खूपच विचित्र लागला मला? नाही, आम्ही असं काही प्रमोट पण नाही केलंय आणि खाल्लं पण नाही. क्लिअर सांगतो आम्ही, कारण वियर्ड खाऊ शकत नाही. वियर्ड काहीच नाही नाही खाऊ शकत. ते काय स्पेसिफिक असे फूड टेस्टचे आहेत, म्हणजे आवड, हा स्पेसिफिक आहे. म्हणजे तुमच्या आवडीचा फूड कुठला आपल्या पुण्यातला, एखाद्या हॉटेलमधला किंवा काय? तुम्ही आतापर्यंत फिरलेले आहेत भरपूर ठिकाणी, तुम्हाला कुठला एखादा फूड आवडला की हा बाबा ह्या हॉटेलचं खरंच बेस्ट आहे? बरं, नाव हॉटेलचं नका सांगू, पण त्या पदार्थाचं नाव सांगा, डिशचं नाव सांगा. नॉनव्हेज काही का असेल, नॉनव्हेज खायला आवडतं, बाकी काय नाही. नॉनव्हेज चिकन, तिला मटन आवडतं, मला चिकन आवडतं. चिकन मटन दोन्ही चिकन मटन, मग शॉर्मा असो, मग काही असो असं. पण एक गोष्ट आहे, तिला माहिती आहे, शेअरिंग करायला आवडत नाही. खरंय. याच्यासोबत गेला ना, याची वेगळंच प्लेट असते, याच्यात बिलकुल जायचंच नाही, त्याची थाळी तो एकटाच खाणार, मग मला काय ऑर्डर करायचं ते करायचं, असं आहे. मग मी तिला पहिलंच विचारतो की तुला काही खायचंय का, तरी ती हात टाकणार. खाणे में कॉम्प्रोमाइज नाही होगा. ॲक्वेरियसला, आम्ही ॲक्वेरियसला जास्त जातो, समजा डेट वगैरेला जायचं असेल ना. सो ते इकडे खडकवासला साईडला आहे, तिथे आम्ही तंदूर किंवा चिकन मालवणी असं भरपूर ऑर्डर करतो. हा, तिथं छान मिळतं. हा, पण आणि तोच तिथलाच पहिला व्हिडिओ आहे आमचा जो व्हायरल गेला. अच्छा, म्हणजे आम्ही असंच हिच्या बर्थडेला गेलो होतो खायला, असेच रॅन्डम फिरायचो, खायचो, काहीतरी टाकायचो, तेव्हा मग तो चुकून गेला मिलियन. त्या व्हिडिओत आत्ताही काही नाहीये, पण आत्ताही तो अजून जातो. काहीच नाहीये त्या व्हिडिओमध्ये. ती काहीतरी आम्ही एकच डिश घेतली होती 400-450 रुपयाची, तेव्हा पैसे नव्हते ऑब्व्हियसली, काहीच नव्हतं, म्हणजे मोजून मापून. आता ही बावधन साईडला राहायची, मग मला यायचे 5,000 रुपये मोजून. 5,000 रुपये, हा, मी एक म्हणजे ते स्विगीचं हे होतं, तिथून मला 5-6 पार्ट टाइम करायचं, फुल टाइम नव्हतं करत. मी कॉलेज करायचे, ती कॉलेजला मग होती. झालं त्याचं स्विगी सुटलं. माहिती असून तुम्ही बॉयफ्रेंड बनवला होता, म्हणजे एक सध्या बघायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी मला फसवलं तिला. आणि मला खरंच माझा नाही, माहिती होतं मला सगळं माहिती होतं. माझ्या डेटचा किस्सा सांगत्या. हा मला पिक करायला आलता घरून घ्यायला. सो हा स्प्लेंडरवर आलता, स्प्लेंडरवर. काय वाईट? मी मस्त एकदम वन पीस घातलेला, एकदम फुल रेडी होऊन, आणि हाला स्प्लेंडरवर. म्हणजे काय, मी बसू कुठं, कशी बसू? आता ती एकच गाडी होती माझ्याकडे, स्प्लेंडर, तेव्हा मग किक मारत स्प्लेंडर. मग तिने असं नावच ठेवलं होतं, स्प्लेंडर बॉय. स्प्लेंडर बॉय. आम्ही मग काय, तिथूनच सुरुवात झाली का स्प्लेंडरची? मग सारखं स्प्लेंडरवर जायची. मग दुसऱ्या वेळेस स्प्लेंडर नेली होती का दुसरी कुठली गाडी नेली होती? नाही, तेव्हा त्यानंतर मी माझी गाडी काढायला सुरू केली. मी म्हटलं मी स्प्लेंडरवर बसणार नाही. त्याच्यानंतर अजून पण तिचीच गाडी. मी खूप वर्ष माझ्याच गाडीवर फिरलोय.
मग आता बिचारीने जीव तोडलाय पण चालू आहे. अच्छा, आता स्प्लेंडर आहे का आता कुठली अजून पण आहे स्प्लेंडर. स्प्लेंडर त्यांनी अजून पण ठेवली आहे घराच्या पार्किंग मध्ये की ती गाडी पाहिजे असं त्याचं असं आयकॉनिक लव्ह आहे त्या स्प्लेंडर बद्दल. भरपूर मुली फिरवल्या ना मी. फिरवल्या का? चांगलं. स्प्लेंडर गाडी बेस्ट आहे. आता जसं मुलींना स्कूटी आवडते तशी मुलांची फेवरेट गाडी जर कुठली असेल कोणता मुलगा Splendor. स्प्लेंडर घेऊन येतो? का नाही घेऊन जाऊ शकत? कोण येतो सांगा जाऊ ना शकते मित्रांनो. तुम्ही सांगा स्प्लेंडर बाईक वरती खरोखर मी पण कित्येक वेळा फिरलोय स्प्लेंडर वरती. मुलींना घेऊन फिरले. हा काय नाही सगळं चालतं. बसायचं तर बस नाही तर ऑटोनी पाठीमाग. नाही स्प्लेंडर तेव्हा काकाची होती गाडी म्हणजे आता ती काकाची. खरं सांगू का, माझ्याकडे R15 आहे. माझ्याकडे R15 असताना ज्यावेळेस मला गर्लफ्रेंड होती ती म्हणायची तू स्प्लेंडरच घेऊन येत जा, ही नको आणू. आता इकडं मला माहिती नाही, दिसायला गाडी R15 बेस्ट दिसते पण बसणाराच माहिती आहे किती त्रास होतो. कम्फर्टेबल नाही बसता येत. त्याच्यापेक्षा स्प्लेंडर गाडी एक नंबर गाडी, सिरियसली सांगतोय. कारण आणि तिच्यापेक्षा बुलेट गाडी मग सगळ्यात एक नंबर. बुलेट वरती आहे ना काहीच अडचण. मला बुलेट चालेल, स्प्लेंडर नको. स्प्लेंडर वरती मुलांना याच्यावरती जास्तीत जास्त कमेंट आले पाहिजे. जितके स्प्लेंडर वर आहेत ना पटापट कमेंट करा आणि कळू द्या स्प्लेंडर किती फेवरेट बाईक आहे सगळ्यांची. सर्वात जास्त सर्वात व्हायरल आहे हा व्हिडिओ, व्हायरल असणार आहे ही रील. मुलींची जशी स्कूटीवर असतं ना ब्रेक मारून पण पाय खरडायची सवय, तशी मुलं नाही करत. राईटचं इंडिकेटर देऊन लेफ्टला गाडी घेऊन जातात. नाही त्या बाबतीत हिचं नाहीये तसं. मॅडमला गाडी चांगली येते ना चालवायला? ती माझ्या अगोदर कार पण माझ्या अगोदर शिकलेली आहे. अच्छा, म्हणजे मॅडमच्या कार मध्ये तुम्ही फिरत होते का नंतर? नाही नंतर माझी एक होती म्हणजे मी मामाची आणली होती मग त्याच्यात फिरायचो. पण मग वांदेच होते सगळे. 5,000 रुपये वाढला का काय तुमचा? हा मग 5,000 मधून असं हिशोब लावायचं. आता 500 रुपये डेटला, नाही 500 नाही 1,000 रुपये जायचे. 1,000 रुपये डेटला काढून, 1,000 रुपये पेट्रोलला, म्हणजे असं साईडला काढून द्यायचे. 1,000 रुपये ह्याला. मग आता कुठेतरी फिरायला जायचं म्हटलं की आता कुठं जायचं, मग कोकणात जायचं. कोकणात जायचं म्हटलं की बजेटेड ट्रिप 3,000 4,000 कोकण. एवढं कमी बजेट मध्ये जाऊन येत होते? कोकण म्हणजे लांब नाही जायचं आपल्याला. दिवाळगड, काशीद 150 किलोमीटर पोहोचण्यापर्यंत संपून जाते ते गाडीला, कारला, टू व्हीलरने जायचं. तेव्हा ती वेगळी दिवस होते ते. त्यावेळेस असतं, आता नाही वाटणार. आता सगळ्यांना वाटतं की 4 व्हीलर असली पाहिजे, पण ती जी लाईफ असते ज्यावेळेस सुरुवात असते एवढी म्हणजे जबरदस्त फिलिंग असते त्याच्यामध्ये. तुमच्याकडे बस मध्ये जरी जायचं म्हणलं तरी पण काय वाटत नाही पार्टनर सोबत. म्हणून ते आता आम्ही कधी कधी आणतो गोष्टी. मग तिला पण बिचारीला कधीतरी स्प्लेंडरवर घेऊन जातो. आता हा आहे अजून. नाही तो आईस्क्रीम खायला नाही तर मला स्प्लेंडर. आपले त्या आठवणी असतात ना जुन्या सगळ्या गोष्टी ह्याच्या, मग ते नेतो कधी कधी स्प्लेंडरवर. मग थोडीशीच जाते ती आता ती मिक्स व्हायला लागला ऑइल पेट्रोल मध्ये. तर चला आपलं जरा लव्ह स्टोरीकडे जास्त वळलो होतो आपण. आता परत आपल्या टॉपिक वरती येऊ, जे आपलं फूड ब्लॉगिंगचा आहे तो विषय, त्याच्यावरती आपण बोलू. प्रमोशन करताना तुम्ही एखाद्या हॉटेलचं प्रमोशन करता, एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देता का? प्रमोशन पैसे घेतलेत आणि आता ह्याच्याबद्दल जर मी चुकीचं सांगितलं तर याला वाईट वाटेल, असं मनात कधी भीती निर्माण होते का? पहिली व्हायची, आता नाही होत. आता आम्ही क्लिअर सांगतो की जेवढं जेन्युइन तुम्ही सांगाल, जेवढं जेन्युइन सांगाल, खराब असेल तर खराब, चांगलं असेल तर चांगलं, जेवढं तुम्ही जेन्युइन सांगाल तेवढे तुम्हालाही खरंच लोक येणार आहेत. बरोबर. तुम्ही जर खोटं सांगून काय, मला काय पण सांगता येईल खोटं, पण जेन्युइन सांगितलं तर तुम्हालाही चांगले लोक येतील, आम्हालाही चांगले लोक येतील. मग ते खूप हे आहे. म्हणून काय करतो आम्ही, कोणत्याही शूटला जायचं असेल ना, सो आम्ही क्लायंट सोबत अर्धा ते 1 तास बसतो, त्यांचं पूर्ण म्हणजे बिझनेस वगैरे समजून घेतो आणि काय त्यांना ऑफर वगैरे टाकायचे असतील. कारण चुकीचं पोर्ट्रे करायला योग्य नाही वाटत. काहीतरी एखादी ऑफर सांगायची, व्हायरल जातो व्हिडिओ, ठीक आहे, व्हायरल साठी काही नाही करत, फक्त असं व्हायरल जायचंय म्हणून नाही करत. ते नाही होत आमच्याकडून. 2-3 वेळा मला वाटतं उठून पण गेलोय आम्ही डायरेक्ट. सोडून हो, डायरेक्ट उठून गेलो आम्ही. नाही म्हणलं नाही करू शकत आम्ही तुमचं, कारण हे आम्हाला चुकीचं वाटतं. बरोबर. कारण तुमची रेप्युटेशन पण खराब होणार आहे त्यात. लोक जे एवढे लोक तुम्हाला फॉलो करतात, जर तुम्ही चुकीच्या गोष्टी दाखवल्याच्या नंतरून मग
जेवढे फॉलोअर्स पटापट वाढते तेवढे कमी पण व्हायला वेळ नाही लागत. नाही, ती शेवटी कम्युनिटी आपली, ती ते काही कारणासाठीच आपल्याला फॉलो करतात. तुम्हालाही करतात, आम्हालाही काही रिझन आहे त्यासाठी फॉलो करतात. सो ती कम्युनिटी आम्ही ठेवायचं हे करतो की नाही. आणि स्वतः मनातूनच योग्य नाही वाटत. हे फर्स्ट आहे की आम्हालाच नाही आवडत की आता असं काही आम्ही प्रमोट करू ज्याने पुढे काही पहिलंही, problem आहे. आत्ताही नाही, पहिलंही असं कुठलीच ऑफर नाही करणार की जी खोटी आहे. म्हणजे 9 रुपयात तुम्हाला हे मिळेल, 1 रुपयात हे मिळेल, असलं नाही. कधीच नाही. कितीला आहे? बऱ्याच लोकांची की 1 रुपयामध्ये या, हा फ्लॅट तुमचा, हे फर्निचर तुमचं, ही थाळी तुमची, म्हणजे पंच लाईन असते. पण नंतरून पुढची कहाणी चालू होती ना. ते पंचलाईन पोट्रे होतं ना. करायला लागते थोडीफार, कधी कधी करायला लागते, हुक साठी करायला लागतं. पण नंतर पुढे क्लिअर सांगितलेलं असतं. सांगितलं जात आणि सांगायला पण पाहिजे. काही लोक सांगत नाहीत ना, काही लोक 1 रुपयावरच असतात, पण सांगत नाहीत पुढे की बाबा 400च्या खरेदीवर 1 रुपयात साडी आहे, 200च्या खरेदीवर हे एवढे हे सांगत नाहीत लोक. पूर्ण सांगायला पाहिजे. मग ते आम्ही पुढं ती अशी बरोबर गोल फिरून स्क्रिप्ट करते आणि बरोबर पोचलेलं असतं तिथपर्यंत. आता माझं हॉटेल नवीन आहे, माझ्याकडे कस्टमर बरेच येतात, पण मी पण छोट्या मोठ्या ऑफर्स देत असतो 5 दिवसासाठी, 10 दिवसासाठी. आता महिलांसाठी मी 20% बिलावरती ऑफ ठेवलं. मला लगेच लोकांच्या कमेंट येतात, अशाने धंदा होत नसतो भाऊ, हे नाही होत, ते नाही होत. आता माझं एक कन्सेप्ट आहे, मी एका ठिकाणी नोट ठेवतो लपवून, त्याचा व्हिडिओ टाकतो, ज्याला मिळेल त्याला आपल्याकडं अनलिमिटेड जेवण फ्री. त्यांनी फोटो पाठवायचा, मग आपण त्याला जेवायला देणार, प्लस त्याचा व्हिडिओ पण टाकणार. आता मी पाठीमागाच्या 2-3 नोटा ठेवल्या होत्या, त्या सापडल्यात, आता उद्या त्यांचा व्हिडिओ टाक. म्हणजे सोशल मीडियावरती टिकून राहायचंय, लोक आले पण पाहिजे आणि आपली क्वालिटी पण व्यवस्थित असली पाहिजे. असं माझ्या बिझनेसचं मी ठेवलेलं आहे मोटिव्ह. आणि तुमचं जे तुम्ही काम करताय, एकदा हे सांगा मला की तुम्ही किती व्यवसाय करताय. आणि सध्या तुम्ही 5,000पासून सुरुवात केली, ती स्विगीमध्ये डिलिव्हरी केलेली आहे, तेव्हाच्या इन्कममध्ये नाही आत्ताच्या इन्कममध्ये किती फरक आहे बरं. आणि ॲज अ सोशल मीडियावरती करिअर होऊ शकतं का एखाद्याचं? करिअर कन्सिस्टन्सीने केलं तर होऊ शकतं, पण जर कन्सिस्टन्सी नसेल, आज केलं उद्या मला आवडलं नाही, किंवा माझी एक सवय होती की मी व्हिडिओ बनवायचो कुठलंही मी पहिलं गाण्याचे व्हिडिओ बनवायचो, सिंगर होतो मी, मग मी सिंगिंगचे व्हिडिओज कर, हे कर, ते कर, असं करायचो. जे मला फॉलो करतात पहिल्यापासून त्यांना सगळ्यांना माहिती की सिंगिंगचे व्हिडिओ. आणि नाही, ते चुकलं. मला वाटलं सिंगर आहे, मला रोज रात्री मस्त गाणे ऐकवल, पण जेव्हापासून मी याला डेट करायला लागले, याने गाणं म्हणणंच बंद केलंय. ना व्हिडिओ करतो ना मला गाणे ऐकवतो. ते तर आहे आपलं. हा, काय होतं व्हिडिओ, काय होतं तुमचे व्यवसाय किती आहेत? हा, आता सध्याला 3 आहेत आपले. एक हे सोशल मीडियाचं एजन्सी आहे आमची. स्टुडिओ आम्ही आता रिसेंटलीच त्याच कष्टाच्या पैशांनी खोललाय. आणि एक आमचं जे पेज आहे, ज्यासाठी आपल्याला सगळे फॉलो करतात, ते आहे. असे 3 आहेत आणि अजून वाढवायचे प्लॅन मध्ये आहे. करिअर म्हणून करू शकतात का? करिअर म्हणून कन्सिस्टन्सी असेल तर करा. कन्सिस्टन्सी. आणि आता लोकांना ना नवीन कॉन्टेंट, नवीन काहीतरी पाहायची इतकी सवय झाली आहे ना की आपण कन्सिस्टंट सेम जरी व्हिडिओ टाकला ना तर नाही. एव्हरी टाइम पीपल वॉन्ट न्यू थिंग्स. सो ते आम्हाला बकअप करावं लागतं की आता काय ट्रेंडमध्ये, आता काय नवीन. सो त्यात खूप डोकं लावायची इच्छा, म्हणजे कॅपॅसिटी पाहिजे. कॅपॅसिटी. आणि सोशल मीडियावरती माणूस थोडे वेडे विचार पण असणं गरजेचं आहे, थोडा मसाला पण असला पाहिजे, फक्त कमी प्रमाणात असला पाहिजे आणि समोरच्याला फसवण्या इतका नसला पाहिजे. जे तुम्ही देणार आहात ते एकदम क्लिअर सांगून येतात लोक, असं काही नाहीये. एवढा फायदा झालाय ना लोकांना. म्हणजे आम्ही रील केलेत ना, नाही म्हटलं तरी एक क्लायंट होता इंटेरियरचा, त्यांना 20-25 लाखाचा क्लायंट भेटला एका व्हिडिओमध्ये. 20-25 लाखाचा क्लायंट. इंटेरियर झालं, फूडचं जे आहे. आता आम्ही एक सगळ्यात पहिली एक आहे ना, पिझ्झाची एक आम्ही रील केली होती. त्यांना अजून पण तो एक काय हॅपी आरची ऑफर आहे त्यांची 50 रुपयाची. तर त्यांना अजून पण तिथं कस्टमर जातात, अजून पण आहे. म्हणजे आता त्यांनी किती कमवले असतील त्या व्हिडिओतून. खर्चही मान्य करतो मी, पण त्या एका व्हिडिओला त्यांनी आम्हाला 2,000 रुपये दिले होते, पण त्यांनी किती रुपये कमवले? लाखो रुपये कमवले. हे गणित लोकांना कळत नाही. त्यामुळे
आणि सगळ्यांनी करायला पाहिजे मार्केटिंग. आम्ही स्वतः आमच्या स्टुडिओसाठी, एजन्सीसाठी क्रिएटर्स बोलवतो, मार्केटिंग करतो, स्वतः पैसे देऊन त्यांना बोलवतो की नाही तुम्ही या आमचं करा, बरोबर. किंवा ते तुम्ही प्रमोट करा तुम्हाला जर आवड असेल. आता कसं असतं, तुमची ऑडियन्स वेगळी, माझी ऑडियन्स वेगळी. आता तुम्ही पण फेमस आहेत, तुम्ही पण तुमच्या स्टुडिओचं प्रमोशन करू शकता, पण ती तुमच्या ऑडियन्स पुरती जाणार आहे. आता माझी ऑडियन्स आली तर ती वेगळी होणार ना. आणि हे केलंच पाहिजे आणि हे खूप गरजेचं आहे. मार्केटिंग आज किती बी मोठी ब्रँड असू द्या, कंपनी असू द्या, काही जरी त्यांचं लॉन्च असू द्या, कुठलाही प्रोडक्ट कॅम्पेन रन करतात, सगळेजण करतात. मेटा ॲड्स चालू असतात. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एजन्सी चालवतात, मी पण माझ्या बिझनेसची चालवतो, तुम्हाला जमतं ॲड्स वगैरे लावणं पण, आणि ते खूप गरजेचं आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी सोशल मीडिया, इंस्टाग्राम तर काय फ्रीच आहे तुम्हाला. मेटा ॲड्सला काय असतील ते त्यांचे जसं तुम्ही कॅम्पेन रन करताल दिवसाच्या हिशोबाने ते पैसे लागतात त्याला. पण केलंच पाहिजे, खूप गरजेचं आहे. कारण सध्या खूप साऱ्या चेंजेस होत चाललेत आणि पुढं जर तुम्हाला चालायचं आहे तर तुम्हाला जे आहे चालू त्या गोष्टींसोबतच चालायला लागणार आहे. थांबूनच जर राहिलं तर तो 100% पाठीमागच पडणार आहे. आत्तापर्यंत सर्वात जास्त कुठं पेड केलंय तुम्ही एखादं प्रमोशनमध्ये, एखादी जबरदस्त अमाऊंट तुम्हाला मिळाली? प्राइसिंग तर नाही सांगू. एखादी एक गोष्ट सांगा की ही वस्तू आली असती तेवढ्या ह्याच्यामध्ये, एखादी वस्तू खरेदी केली अशी. एखादा कॅमेरा येऊ शकतो, अच्छा, एखादा कॅमेरा एखादा कॅमेरा येऊ शकतो, एवढं चार्ज केले. अच्छा, बिगिनर्स कॅमेरा. बिगिनर्स कॅमेरा म्हणजे बिगिनर्स कॅमेरा म्हटलं तरी 40-50 हजार रुपयापर्यंत येतो. मला माहिती माझ्याकडे कॅमेरे आहेत, पण ठीक आहे, त्याच्यासाठी पण ॲटलिस्ट त्यांनी 4 वर्ष काम केलंय, तेव्हा जाऊन कुठंतरी तेवढं त्यांचं नाव झालं आणि ग्रोथ झाली. नाही तर आजकाल लगेच घरच्यांना सांगणार मला कंटेंट क्रिएटर व्हायचं, मला कॅमेरा घेऊन द्या 1 लाखाचा 2 लाखाचा. आणि प्रत्येक क्रिएटरने, कोणीच असं नाही आज तुमच्याकडे सोनीचा कॅमेरा आहे, हा तुम्ही कमावलाय. सुरुवात तर तुमची अँड्रॉइडपासूनच झाली असणार आहे, का तुमच्याकडे आयफोन पण नसेल त्यावेळेस. इवन माझ्याकडे सुद्धा अँड्रॉइड फोन होता आणि 1500 रुपयाचा माईक होता बोयाचा, त्याच्यावर मी माईक पण नव्हता, आम्ही तर ऑडिओलेसच करायचो. काही लोक तर एक शूट करत असतो, एक मोबाईल पकडून बोलत असतो, तीच परत एडिटिंग करून एकत्र करतात. क्रिएटर होणं काही सोपं नाही, खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप स्ट्रगल आहे. आज बरेच लोक चांगले क्रिएटर आहेत आणि खूप चांगलं कमावतात, पण त्यांना पण त्याच्या पाठीमागे काय कष्ट आहे ते त्यांनाच माहिती आहे. बघणाऱ्याला वाटतं काय रील्स बनवतो आणि याची व्हिडिओ व्हायरल होते, असं नाही. तर चला आपण आपल्या विषयाकडे येऊ. आता जे एवढे फॉलोअर्स आहेत, हे म्हणजे यशच म्हणावं लागेल, ह्याला पण सोपं नाही. ह्याच्या पाठीमागं तुमच्या नाही, पण तरी पण एवढे फॉलोअर्स मी गेले 3 वर्ष झालं करतोय. माझ्या पॉडकास्टच्या आय डीवरती मोजून आज 13 का 14 हजार फॉलोअर्स आहेत. पण ते ईमानदारीने, मेहनत काय भाई, सब मेहनत काय, और रील्स भी पूरी तरह से वायरल होतात सगळ्या, रीच आहे चांगली, पण ते कष्टाच आहे. तुमचे एवढे फॉलोअर्स आहेत, काय बरं ह्याचं सर्वात मोठं कारण काय बरं? तुम्ही म्हणजे काय लोकांना तुमच्या व्हिडिओजमध्ये आवडतं, लोक तुम्हाला फॉलो करून ठेवतात? मला तर आणखीन एवढे 3 वर्ष झाले, 14,000च्या वर मी नाही पोहोचलो. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जी टोन वापरता ना, बोलायची जी टोन आहे किंवा काय, ती तुम्ही चेंज केली. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता बोलतोय, चला आपण जाऊया, काहीच नाही होणार आहे, चला आपण जाऊया, मग ही तुम्ही टोनॅलिटी वापरली किंवा काही थोडंसं चेंज केलं तुमच्या व्हॉइसमध्ये, एक्सप्रेशनमध्ये, थोडं जेन्युइन कॉन्टेंट केलं असं. किंवा बऱ्याच वेळा क्रिएटर काय करतात, मला पाहिजे ते मी कंटेंट बनवेल. लोकांना पाहायचंय का तुला, कशासाठी करायचंय? जे लोकांना पाहिजे ते तुम्ही दिलं तर ते तुम्हाला फॉलो करतील. मला जे पाहिजे ते मी करत गेलो तर मग कोण फॉलो करणार? ते मलाच आवडतंय फक्त. पण जे समोरच्याला पण थोडंसं आवडतंय की समोरच्याला काय पाहिजे, समोरच्याला 5 प्लेसेस मस्ट विजिट पाहिजे, तर ते मी दिले पाहिजे. म्हणजे कुणीही तसं आहे. नो युअर ऑडियन्स. आता तुम्ही मुलगा आहात, मी पण मुलगा आहे. आता तुम्ही जर एकटेच असते व्हिडिओमध्ये, मॅडम नसत्या, तर एवढे फॉलोअर्स झाले असते का? म्हणजे माझ्या मते तरी मी आतापर्यंत एवढे क्रिएटर बघतो, मुलं कसं, एखादा खूपच जर अचानक जर व्हायरल झाला तर त्याला लोक फॉलो करतात, फेवरेट होतो तो. पण माझ्या मते तरी मुलींना जास्त लोक फॉलो करतात. असं हा एक मला वाटतं कुठंतरी प्लस पॉईंट असू शकतो तुमचा. एकदम रिअल सांगतो मी, कारण व्ह्यूज मलाही खूप जातात, मिलियन्समध्ये माझ्या व्हिडिओजचे व्ह्यूज आहेत, पण फॉलो लोक
शक्यतो मुली असल्या की फरक पडतोच. नाही, ते काय ट्रस्ट आता एक कुठं- ट्रस्टचा एक पार्ट येतो ना त्याच्यात, की काय होतं, फक्त मुलं जेव्हा करत असतात तर समजा बिझनेस असेल काही असेल, मुलं भांडणं झाली बंद. एखादी मुलगी असेल किंवा कोणी तुमचा पार्टनर असेल तर शक्यतो ती गोष्ट एक तर त्या मुलीकडे ट्रान्सफर होईल, कारण ती ते जिद्दीने करत असती. मग एक तर ती तिच्याकडे ट्रान्सफर होईल, नाही तर काहीतरी तरी मार्ग निघेल ना, की सगळं बंद होऊन जाईल. मग ते लोक ट्रस्ट करतात. आताही बरेच जे बोलवतात ते त्याच ह्यानी बोलवतात की कपल क्रिएटर्स आहोत पुण्यातले, म्हणजे कपल क्रिएटर्स आहेत असं तसं. आणि खूपच जास्त नाहीत लोक ह्या फील्डमध्ये टिकत नाहीत कपल म्हणून. काही तर कपल खूप छान होते एक काळी रील्स वरती. आणि आता एकमेकांना त्याच रील्स वरती छान रील्स बनवून, ठीक आहे तो टाइम की बात आहे, लेकिन ठीक आहे. आता तुम्ही 3 व्यवसाय करताय, फूड लाईन मध्ये काय यायचा विचार आहे का? कॅफे व्यवसाय किंवा हॉटेल व्यवसायामध्ये? माझं ह्याच्या बाबतीत आहे ना सगळं उलट मत आहे. मी खरं सांगतो, मी माझं उलट मत आहे की म्हणजे मला हे एक्सपिरियन्स नाही आलंय माझ्या, की फूड लाईन तुम्हाला रन करायची आहे ना तर तुम्हाला स्वतः शेफ एकतर पाहिजे तुम्ही, नाहीतर तुमचं काहीतरी एक बॅकबोन फॅमिली पाहिजे. बरोबर. की आज तो पोरगा पळून गेला, शेफ असो कामगार असो, चालवणार कसं? पळून गेला. मग जर तुम्हालाही करता येत असेल ती गोष्ट, SOP रेडी असेल, मॅकडी बिगडी कशामुळे चालतात? SOP रेडी आहे, आज मुलगा नाही दुसरा आला तो त्याला माहिती आहे की एवढं ग्राम हे टाकायचं, एवढं ग्राम ते टाकायचं, सगळं लिहून ठेवलेलं आहे. सबवे मध्ये पण तेच आहे, SOP चा खेळ आहे. तर ती तुमची SOP पहिली सेट असेल ना तर तुम्ही त्या बिझनेसमध्ये, फूड बिझनेसमध्ये घुसा. बरोबर. की एवढा मसाला टाकल्यावर एवढं लिटर तुमचं हे बनतं, जे काय रस्सा असेल, मिसळ असेल, ते एवढं बनवल्यावर एवढं बनतं. म्हणजे कारण आम्ही भरपूर पाहिले आहेत हॉटेल्स जे आधी खूप छान चालायचे, पण जसं त्यांचा शेफ चेंज होतो ना, टेस्ट चेंज होते. टेस्ट चेंज झाली की लोकांचा फुटफॉल, क्वालिटी खराब होते. बस. मग आणि तो शेफ पण काय करतो की त्याला वाटतं की दुकान चालायला लागलं, कस्टमर येत आहेत. आता त्या बिचाऱ्या हॉटेल ओनरनी कितीतरी लाख रुपये त्याला लावलेले असतात, 50 लाख असतील, कोटी असतील, काय जे काय त्यांनी इन्फ्रा ते उभं केलं त्याला ते दिसत नाही. त्यांचे पगार असतील, 10 जणांचे पगार असतील तिथं वेटरचे, तुम्ही ODC बोलवा किंवा कुणालाही बोलवा, पगार तर द्यायला लागणार आहे तुम्हाला पर डे नुसार, त्याचे पगार असतं, सगळं असतं. कोण कसं ते बघत नाही. त्यांना वाटतं शेफ लोकांना, अरे ये शेठ लोग बहुत कमा रहे, शेठ लोग मेरे को बड़ा के दो मेरा पगार, जा आलं. मग तो पण कसं करतो की हे करायला जातो. आता तुम्ही पाहिलं असेल जगदंबा हॉटेल झालं, नरेगावात आशीर्वाद हॉटेल आहे, त्यांचं कसं आहे, शेफ रिलेटेड नाही आहे, फॅमिली बिझनेस आहे. म्हणजे त्यांचं हे स्वतः बनवतात, फॅमिली बिझनेस आहे. मसाले त्यांचे ते स्वतः बनवतात, स्वतः काही झालं तरी. म्हणजे मी आशीर्वाद त्यांचं पाहिलंय, मला जगदंबाचं काय आयडिया नाही, आशीर्वाद त्यांचं तर मी पाहिलंय, नरेगावला आहे. तर त्यांचे चेंज होत नाही टेस्टमध्ये, कारण ते मसाला स्वतः बनवती. मम्मी असेल किंवा कोणी असेल बॅकबोनला, की ती सांगते एवढा मसाला एवढा टाकायचा आहे, बरोबर असं. मग ते तुमच्याकडे पाहिजे, क्वालिटी चेंज नाही झाली पाहिजे. नाहीतर आता म्हणजे पुण्यात इतके ऑप्शन्स आहेत ना की एक वेळेस पण आपण चुकीत, म्हणजे थोडंसं पण प्लस मायनस असेल ना फूड, नेक्स्ट टाइम क्लायंट जातच नाही. सो हे खूप ऑप्शन आहेत आणि खूप कॉम्पिटिशन म्हणलं तर एकच क्वालिटी, एक क्वांटिटी, आणि जे आहे तेच, त्यात चेंजेस झाले की कस्टमर तुटणार 100%. मार्जिन पण तुम्हाला सगळं मॅनेज करायला लागतं. खूप महाग आहे पुण्यामध्ये. सोपं नाही. गॅसचे रेट वाढवून ठेवले गव्हर्नमेंटनी, एवढे ढगापार ठेवलेत, खूपच अडचणी आहेत सध्या तर. गव्हर्नमेंट फूड इंडस्ट्रीच्या खूपच महाग लागले. आता आपले तुकाराम मुंडे साहेब आलेले आहेत, ते पण त्यांच्या उद्देशाने ते त्यांचं कामच करतायत, चांगलं काम करतायत. फक्त लोकांनी पण नियमात राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी जिथली तिथं, आणि गव्हर्नमेंटने बी सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे. आता गॅसची टंचाई चालू आहे, रेट वाढलेले आहेत, व्यवसाय करायचा कसा? आपण जरी नियम पाळायचं म्हणलं, ठीक आहे, नियम वगैरे सगळे व्यवस्थित आहेत, ते लोकांच्या चांगल्यासाठीच आहेत, पण गव्हर्नमेंटने पण त्यांचे जे आहेत, जे लागणाऱ्या गोष्टी, जो कच्चा माल आहे व्यावसायिकांना, तो मिळवून दिला पाहिजे, जेणेकरून त्यांनाही 2 पैसे राहिले पाहिजे. गॅसची आज खूप महागाई आहे. मी पण हॉटेल ओनर आहे, मला माहिती काय चालू आहे काय नाही. खूप महाग आहे सर.
जसं पहिलं आपल्याला गॅस पुरवठा होत होता ना, आणि मेन म्हणजे आपल्या हॉटेल लाईनमध्ये जर तुम्हाला गॅस नाही मिळाला तर तुम्ही बनवणार कसे? तुम्हाला रूमचं तुमचं हॉटेल इलेक्ट्रिक शेगडीवर बनवणार आहे काय बनतं? नाही बनवत. इलेक्ट्रिक मध्ये बनवलं तर तुम्हाला लाईट बिल काय कमी येणार आहे का? तुमचा स्टाफचा पगार आहे, तुमचं हॉटेलचं रेंट आहे, तुमचा मेंटेनन्स आहे, तुमचे वैयक्तिक खर्च आहे, तुम्हाला घर चालवायचे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून परत काही ना काही एखादा असा इन्सिडेंट होतं काय ना काय की त्यातून चला ठीक आहे, ज्याचा त्याचा व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये चढउतार चालूच असतात. तर 5 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठं पाहता? तुमचं काहीतरी टार्गेट असेल ना. आता तुम्ही म्हणताय आमचं स्वप्न पूर्ण नाही झालं, तुमचं काय स्वप्न आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये ब्लॉगिंगच्या? म्हणजे खूप फेमस व्हायचंय, बरंच फेमस व्हायचंय. असं त्याच्यासाठी काय प्लॅन असेल ना तुमचा रेडी, की एवढं कष्ट करायचंय? आताही म्हणजे 12-13 तास 14 तास करतोच आम्ही काम. अजून वाढवायचंय, अजून कष्ट करायचेत आणि कुठंच मागे नाही पडत आम्ही दोघंही. किती आमची भांडणं झालेली असो काही असतो काम चालूच असतं. कधी असे कपल आहेत का ज्यांना तुम्ही बघून इन्स्पायर झालात आणि तुम्ही त्यांना बघून तुम्हाला असं वाटतं की यार आपण बी असं झालं पाहिजे, असं फेमस वगैरे? खूप सारे कपल्स पण आहेत ना जे करतात सोशल मीडियावरती. कुणाला कुठं ना कुठं इन्स्पायर होतच माणूस. आता मी पण ह्यांचे पॉडकास्ट बघतो, आपले बरेच आपले काय नाव आहे त्यांचं ते रणवीर अलाहाबादिया, कोणी ना कोणी इन्स्पायर आपल्याला करतच राहतं. आता आम्ही जास्त म्हणजे मला तरी स्पेशली भारती सिंग आहे ना, जी म्हणजे कॉमेडी वगैरे करते, तिचं पाहते मी की ती हे पण करते, म्हणजे ती लाफ्टर शेफ पण करते. ती नंतर तिचं पर्सनल एक पॉडकास्ट पण चालवती, नंतर ती तिची लाईफ ऑफ लिंबाची पण चालवती. सो इतकं सगळं करते आणि स्टील शी इज सो हॅपी. सो तिला पाहून एक असं वाटतं की आपण अजून खूप कमी करतोय. ती शी एफर्ट्स कमी पडतात कुठेतरी, की करतोय आपण 14 तास पण अजून मोठा दिवस पाहिजे होता. खरंय तिला पाहून एक खरंच इन्स्पिरेशन येतं की शी इज गोइंग सो अप आणि आपण पण थोडं तरी तिच्यासारखं शिकायला पाहिजे. आता तुम्ही करताय एवढ्या गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीला तुम्ही करत राहिल्यावर मार्ग निघत राहतो, त्यामुळे नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण होतील 100%. येस, मॅनिफेस्ट करू आपण या पॉडकास्ट मधून. मॅनिफेस्ट करू की 2 वर्षात परत येऊ आम्ही इथं. नक्कीच तेव्हा 2 वर्षात नाही, तुम्हाला 6 महिन्यातच येऊ. तरी पण खूप आनंद आहे मला. चला, चाहत्यांकडून मिळालेला सर्वात खास प्रतिसाद कुठला तुमच्यासाठी? तर म्हणजे खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे हा. म्हणजे माहित नाही मला ती व्यक्ती कोण आहे किंवा काय, मे बी ते रील्स पण आता पाहत असतील. सो मी मला अशी सवय, मी खूप डाऊन टू द अर्थ आहे, की असं पाहत नाही कुठं की मी असं खूप हे स्टार्टअप, मला असं खूप फॉलोअर्स आहेत माझे, असं माझं काही नाही आहे. तर मी आपलं लक्ष्मी रोडवरनं साधं आपलं शॉर्ट्स बिट्स काहीतरी घातली होती, असं साधं चाललो होतो लक्ष्मी रोडला. एक शगुन चौकच्या अलीकडे कुठंतरी मी गाडी लावली पार्किंगला आणि उतरलो तर तिथं सिग्नल आहे. त्या सिग्नलला एक लेडीज होती, ती 2 व्हीलरवर होती, सिग्नलला थांबलेली. तुम्ही रील स्टार ना, तुम्ही रील स्टार ना, तुम्ही रील स्टार ना, असं बोलून भर सगळे माझ्याकडे बघायला लागले, सगळे बघायला लागले माझ्याकडे कोण आहे काय. मी चड्डीत चड्डी आणि टी शर्ट मध्ये. म्हटलं आता त्यानंतर ठरवलं थोडे चांगले कपडे घालायला पाहिजे आपण. ओळखायला लागले लोक. आणि खरंच आपल्याला जर कोणीतरी ओळखतं ना, तो आनंदच वेगळा असतो. असं वाटतं यार एवढे दिवस काहीतरी पेरलं होतं ते कुठंतरी आज उगवतं. नाही, पण आम्हाला आत्ताही वाटतं की अजून लोकांनी बोलावं. आम्ही म्हणतो त्यांना पण की तुम्हाला काही असेल आमच्याकडे या, आम्ही हेल्प करू, बोलू, आपण गप्पा मारू, डिस्कस करू. अशा बऱ्याच गोष्टी आमच्या असतात. आम्ही ओपन टू एव्हरीथिंग आहे, क्रिएटिव्ह गोष्टींसाठी पण आणि याच्यासाठी पण. कोणाला आमच्या सोबत काही कोलॅब करायचं आहे, इंटरेस्टिंग आयडिया असेल तर आम्ही बिंदास म्हणतो या, तुमच्या आयडियाज घेऊन या, फक्त आपण मस्त शूट करूया. बरोबर, त्यांनी प्रत्येकाला आणि काही ना काही वेगळी क्रिएटिव्ह गोष्ट आम्हाला वाटतं एकमेकांना मदत करावी, जे करत नाहीत लोक आजकाल. खूप कलियुगाचे. सांगू का, तुम्ही जरी एखाद्या क्रिएटरला भेटले ना, आता खूप लोकांना भेटतो मी, ते फॉलोअर्स बघून इज्जत भेटते तुम्हाला. बरेचशा अशा गोष्टी आहेत तुमच्या पण कधी ना कधी लक्षात आले असेल, कुठं ना कुठं आपण जातो तर असतं असं की जेवढे फॉलोअर्स तेवढी इज्जत. काही लोक फक्त तोंडापुरतंच बोलतात, पाठीमागं वेगळंच बोलतात.
पण ठीक आहे, चालूच असतं थोडंफार 19-20. तर शेवटचा माझा प्रश्न तुम्हाला, शेवटी तुमच्या प्रेक्षकांसाठी काय खास संदेश द्याल तुम्ही, जे तुम्हाला लोक बघतात? संदेश असा की पहिले तर रिक्वेस्ट, संदेश माहिती नाही म्हणजे काय, रिक्वेस्ट आहे की ॲक्च्युली आम्ही काय केलं, इतके दिवस ना फक्त शॉर्ट व्हिडिओज बनवायचो. काय व्हायचं, आम्हाला वाटायचं हा चाललंय, शॉर्ट्स चालू आहे इंस्टावर, सो आम्ही तेवढेच पोस्ट करायचो. बट आम्हाला रिअल व्हॅल्यू यूट्यूबची खूप दिवसानंतर कळाली. म्हणजे आम्ही काय करायचो, फक्त व्हिडिओज इन्स्टावर टाकून झालं, मग यूट्यूबला आम्ही खूप नजरअंदाज केलं. सो आता कळते की यूट्यूब पैसा देतो, इन्स्टा पैसा देत नाही. सो आम्ही आता यूट्यूबवर फुल व्हिडिओ सुद्धा टाकतो. आमचे काय म्हणतात, डेली ब्लॉग्स असतात, काही कुठे फिरायला गेलो, किंवा आता या पॉडकास्टचा पण एक व्हिडिओ येणार आहे. सो आमची प्लीज इच्छा आहे की तुम्ही तिथे सपोर्ट करता, तर थोडं इकडे पण यूट्यूबला फुल व्हिडिओजला पण आम्हाला थोडंफार सपोर्ट करा. येस. तुमचा काय संदेश? माझा संदेश असाच राहील की म्हणजे कम्युनिटी सारखं सगळ्यांनी यायला पाहिजे कुठल्याही गोष्टीला. तसंच एक आम्हाला सपोर्ट करत राहावा कम्युनिटी म्हणून. तुमची काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आम्हाला शेअर करा, आम्ही तुमच्या मदतीला येऊ कुठेही काही लागलं तर. तसंच तुम्ही पण आमच्या मदतीला आहे आणि मिळून सगळे ही गोष्ट वर नेऊया, असंच माझं तरी आहे. सपोर्ट झाला पाहिजे. आणि छोटे क्रिएटर्स, मोठे क्रिएटर्स कोणी पण कोणीच काही नसतं, हा. छोटं नाही मोठं नाही, शेवटी आपण एक माणूस आहे, ह्युमन्स आहोत. माणूस की ही जपलीच पाहिजे. सो ती गोष्ट आपल्याला करायलाच लागते. मित्रांनो, जसं की या पॉडकास्टमध्ये आपण बऱ्याचशा चर्चा केल्या, सरांची लव्ह मॅरेज असेल, त्यांची पर्सनल लाईफ, फार स्विगीपासून त्यांनी आज स्वतःचे 3 व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने रन केलेले आहेत. आणि जे कपल्स आहेत ज्यांच्या डोक्यात विचार चालतो की सोशल मीडियावरती आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर खरंच स्वतःची स्वप्न अशी दडपून ठेवण्यापेक्षा ते एकदा तुम्ही ट्राय करून बघा. क्यों डरे जिंदगी में क्या होगा, कुछ नहीं होगा तो तजुर्बा होगा. हा माझा फेवरेट डायलॉग आहे. लय मी डिमोटिवेट झालो की हेच म्हणत असतो. तर खरंच सर, तुम्हाला आज मी भेटून मला पण बऱ्याचशा गोष्टी भेटल्या तुमच्याकडून शिकायला. कारण कसं आहे, आजकाल लग्न झाल्याच्या नंतर खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात. खूप जणांचे लग्न पाहिलेत आणि खूप विचित्र प्रकार घडतात, पण तुम्ही दोघं सोबत असून हा कंटेंट क्रिएट करता, सोबत राहता. भांडणं वगैरे तर चालूच असतं थोडंफार, पण चालूच असतं. तर खरंच ते चालूच असतं. तर मित्रांनो, खरंच हा फुल पॉडकास्ट बघा, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच नवनवीन पॉडकास्ट घेऊन येत राहू. धन्यवाद सर, मॅडम, तुम्ही आलात, खूप छान वाटलं आणि खूप तुमच्याकडून मला शिकायला मिळालं. धन्यवाद.